अधिकृत कोणी नाही आलं. दादा आले त्या आधी तब्येतीची काळजी घ्या पाटील, पहिलं ते. कारण कसं आहे, आज आपला जवळपास एवढा मोठा समाज तुमच्याकडे आशानं बघतो. लोकांची भूमी घेऊन आपलंच काहीतरी झालं पण पुन्हा कुणाकडे बघायचं. त्यामुळं तब्येत सांभाळत सगळेच बरोबर असतात. काही बोलतात, काही बोलत नाहीत, काही अंधारात नसतात, काही समोर असतात. असा आहे का मराठ्यातला एकही माणूस छत्रपतीची शपथ घेऊन सांगतो की ह्या आंदोलनापासून असा दुरावलेला नाही किंवा लांब नाही. हे जे काय आर्थिकता तो आहे मग तो लांब नाही, पण सपोर्टिव्हच आहेत सगळे, हे ध्यानात ठेवायचं. असा लांब कोणीच नाही. आपल्या लेकराबाळाला हे नको असं कोणाला वाटलं, सगळ्यालाच पाहिजे ना. तुमच्या जी धमक आहे ती डेअरिंग दाखवलं ती इतरात नसेल, एवढंच फरक आहे. खाली सोड, खाली सोड, सोडा खाली ना तिकडे ठेवून द्या. तुम्ही म्हणले मी बंद करून ठेव. परत एक आत्महत्या झाली आहे हिंगोलीत कुठेतरी. हिंगोलीत एका मुलाची आत्महत्या झाली का?
कोणाशी काही बोलणं झालेलं नाही ना म्हणून. हे विचार मी नाही करत. आता मंत्री तसं बोलायला लागल्यावर मी काय बोलणार आहे? मंत्री विचार आपल्यासाठी आपले एक मराठा भावना आले. मी आता CM साहेबांना लावतो, उचलत नाही. जाऊ द्या, आता आमच्या दारात आले त्यामुळे आम्ही काय बोलणार. मंत्रिमंडळात काम करणारे माणसं असं बोलल्यावर मराठीने काय करायचं? फाशी घ्यायची. कसं काम करत जाते ते लेकरांनी? मंत्र्याच्या भूमिकेत मी आलोच नाही. आमची एक इच्छा मराठा आहे ना. कार्यकर्ता म्हणून आलो. बरोबर आहे. कार्यकर्ता तुम्हाला बघितलेलंच आहे आम्ही. आम्ही तुमच्यावर कवर रोष व्यक्त केला आहे हा, आम्ही. तेच. आणि शेवटी मंत्री म्हणल्याच्या नंतर असे असतील ना लोकांना प्रश्न सुटतील म्हणून. तुम्ही नसते तर म्हणलं असतं बा काहीच उपयोग नाही त्यांचा. खास आधार असणारे जर अशी भाषा वापरायला लागले तर आम्हाला फाशीच घ्यायचं काय? आम्ही गोरगरीब मराठ्याला ही भूमिका मांडत आलेली आहे आपल्यासाठी. आपण पहिल्यापासून भूमिका मांडत आलो. तिथं पाहिजे ना आम्हाला. पहिल्यापासून आताची भूमिका म्हणजे वेगळी आहे 5-7 वर्षापूर्वी तीच ना. आताची भूमिका. भूमिका वेगळी आहे. तुम्ही सत्य देत आता कसं आज आपल्याला मार्ग निघाला पाहिजे. त्यांना तुम्ही ज्यांनी सांगा, मी अधिकृत भेटायला केले आलो ते म्हणलं, कसं मग? नाही का? आता ते म्हणतात शंभूराज देसाईला पाठवतो. पण माझं म्हणणं आहे, पाठवलं आपल्या मराठवाड्यातला मंत्री असलेलं त्याला जास्त चांगलं समजतो बाहेरच्या मंत्र्यापेक्षा. आपला कोणता मंत्री आला तरी काय रोष नसतोय कवाच. आपली या इच्छा बी नाही, असं बी काय नाही एवढं. पण पुढं मला बोंबलायचं नाही. हां, सगळ्या पक्षी मी जाहीर सांगितलेलं मला राजकारणात जायचं नाही. मी जाहीर सांगितलेलं मला राजकारणात जायचं नाही, माझ्यासाठी जायचं. म्हणून मी उपोषणाला बसलेलं नाही. कसं जग मला उपोषणाला कसं बसानो? एवढी मोठी लाट असो तिकडे बसन ना विधानसभेत करील. 100 गाणी 5-50 कुंकुरण्याची बसन त्या तिथं. मला नाही जायचं म्हणतं त्या राजकारणात. तर तुम्ही जर आता इतके जीव जाऊन आमची दखल घेणार नसला तर आम्हाला पर्याय नाही, जावंच लागणार आहे. मग ऐकणार नाही मी. उपोषण आहे तोवरच ऐकणार. मग ऐकणार नाही म्हणजे नाही. ठीक आहे, तिची भूमिका सतत त्यांच्या हातात आहे. आता आमचं गरीब मराठ्याचं काय चालणार? तसं चांगलं नाही, आपण सगळे सत्ता असल्यावर अवघड असतं. गरीबाचं आम्हाला चिंगिरणारच ना. गरीब मराठ्याला शेवटी चिंगिरणार. आमचं तर काय आता दुसरं मार खाण्यापेक्षा गरीब मारच खाणार सध्या. लोटी जाण रे सगळं पडले काय लोटी झाली. एका जागेवर उभा राहू कसं मार वगैरे त्याला काय आपण मराठी काय असं हातात हात बांधून बसलेत का? पण असं थोडीच आहे का? एकदा सगळ्याचा बांध सुटल्यानंतर पुन्हा काय असतं? हा, असं थोडीच आहे का? एक लिमिट आहे सहनशक्ती. तोपर्यंत थांबतील सगळे. पुन्हा काय? बोला, आम्ही दररोजच सांगतो. आपण सगळे मिळून चला. आता पार्टी बिर्टी बाजूला ठेवते. त्याच्यावर कुठं विषय आला? आम्ही आता पुन्हा एकदा CM ला बोलतो बरं का, सगळे मिळून.
केला काय पर्याय उचलला नाही बाबा आहे बाकीचे बाबा आहे गडाचे वरची गर्दी कमी करावं इकडून या ना. बाबा इथे खाली बसा
आता थोडं केलं बरं. तब्येत ढासळली, काल ढासळली, परत रात्री शासनाचं एक शिष्टमंडळ पाठवा ना भेटायला त्यांना. शासनाचं एक शिष्टमंडळ आहे त्यांचं. तर मी इंडिव्हिज्युअल कपॅसिटीमध्ये आलो होतो. मला आपण आदेश दिलेला नव्हता, काही नव्हता. एक मराठा मी 10 वर्ष ह्या मुवमेंटशी जोडून आहे. त्या कपॅसिटीमध्ये मी आलेलो. आपली बैठक कधी 1-2 दिवसात होईल का त्याविषयी? शुक्रवार शनिवारी विरोधी पक्षनेते मी हे सगळेच आपण एकत्र बसू. ह्याच्यावरती पाकन तोडगा निघाला पाहिजे. कारण त्याच्या तब्येतीची काळजी महत्त्वाची आहे. हे तुमचं मागं होईल पुढं होईल सगळं आम्हाला मान्य आहे. पण हे आपलातला एक माणूस फार महत्त्वाचा आहे असं मग ते बरं नाही वाटत. बाकी काय 1 मिनिट जरा यांच्याकडे अंबादासकडे देतो. हो हो हां बाई 2 दिवसात बैठक लावणार. बैठक लावायची. मनोज आम्ही आता सीएम साहेबांशी बोललो. आता डिटेल सांगत नाही पण आम्ही लागतो सगळ्या याच्यात व्यवस्थित. शुक्रवार आणि फार तर शनिवारपर्यंत सगळेच घेऊन एकत्र बैठक लावतो तिथं. आता ते अंबादासलाही बोललेले आहे, मलाही ते बोलले आपण 2 दिवसात सगळे एकत्र बोलून बैठक. ठीक आहे मनोज, काय करायचं? आम्ही जातो तिकडे परत आणि अंबादासलाही घेऊन. तांबरे शाने 1 मिनिट.
माधव मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणाला बसलेले आज 6वा दिवस आहे. खरं तर आम्हाला सगळ्यांना त्यांची प्रकृती सगळ्यात महत्त्वाची आहे. प्रकृतीसोबत त्यांनी जो लढा उभा केला आहे त्याच्यासोबत संपूर्ण समस्त मराठा समाज तर उभा आहेच, परंतु 6 दिवसापासून या उपोषणाकडं सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे. आत्ता या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांशी संपर्क साधला गेला. संपर्क साधला, समाधानकारक चर्चा नाही झाली, परंतु काहीतरी चर्चा झाली आणि त्यांनी या संदर्भात 1-2 दिवसात सगळ्यांना एकत्र करून तोडगा काढण्याचा जो सगळे सोयऱ्याचा मुद्दा आहे याविषयी लवकर भूमिका घेण्याचं एक आश्वासन मला तरी या फोनवर आत्ता दिलेलं आहे. मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहे, परंतु एक मला असं वाटतं या मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजातील नेतृत्वाने आता एकत्र होऊन याविषयी भूमिका घेण्याची आवश्यकता आणि त्याची तयारी आम्ही केली. तर तानाजी सावंत साहेब हे सुद्धा एक राज्य शासनाचे मंत्री म्हणून नव्हे तर एक मराठा समाजातील एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही सगळे या चळवळीशी जोडलेलो आहोत मागच्या 8-10 वर्षापासून आणि मनोज जरांगे पाटील आता नेतृत्व करतायत आणि या नेतृत्वाचा लढा याचा आदर अख्खा महाराष्ट्र करतोय, देश करतोय. आणि वाटतं या लढ्याला यश यावं म्हणून आम्ही सगळे मिळून प्रयत्न करतोय. आत्ताच मुख्यमंत्र्याशी आम्ही संपर्क साधलेला आहे, परंतु सरकारचं अधिकृतरित्या अजूनही कोणतं शिष्टमंडळ जे सरकारी ज्याला शासनाची मान्यता असलेलं कोणतंही मनोज जरांगे पाटलांची चर्चा करायला आलेलं नाही. आज 6 दिवस झाले, फक्त तहसीलदार इथं आलेले आहे, बाकी कोणताही अधिकृत मंत्री सरकारच्या वतीनं अधिकृत बोलणी करायला आलेला नाही. हे सुद्धा खेदजनक आहे, एवढं मी सांगतो. तर बिलकुल सरकारने भूमिका, जर वाशीला येऊन मोठा गुलाल सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी अंगावर घेतला तर ते काम करणं मुख्यमंत्र्याची जबाबदारी होती. नुसतं गुलाल घ्यायला होतं का, खोट्या घोषणा करायला होतं का? आम्ही भूमिका घ्यायला पाहिजे होती. मराठा समाजाची फसवणूक त्या वाशीला जे सर्क्युलर देऊन सरकारने केलेली असं स्पष्ट भूमिका आहे मनोज जरांगे पाटलांची नामची. माझं म्हणणं आहे की मराठवाड्यातले मंत्री याच्यात असावे, बाकीच्या बाहेरच्या मंत्र्यांना या प्रश्नाची जाणीव नाही असं मी म्हणणार नाही, परंतु त्याचा आपलेपणा जो आहे तो नाही. म्हणून मराठवाड्यातला मंत्री या शिष्टमंडळाचा नेतृत्व करणारा असला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. ते कोण असावं ते सरकारने ठरवावं. असं बोलले आम्ही आहोत त्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या सगळ्या न्यायासाठी. आम्ही या सगळी जनता उभी या भागात, त्याच्यामुळं त्यांच्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही एवढं स्पष्ट सांगतो. ते जे निर्णय घेतील त्याच्या मागे आम्ही आहोत एवढं सांगतो. घेतला पाहिजे सरकारने ताबडतोब निर्णय, कारण सरकारने सर्क्युलर ज्या अर्थी काढलं, सगळ्या सर्क्युलर सजेशन ऑब्जेक्शन येत असतात, त्याला काय एवढं सिरियसली घ्यायचं? हे पा ते मंत्री म्हणून नाही इथं, ते या मराठा समाजाच्या एक चळवळीतले ते सुद्धा एक जसं मी आणि ते कार्यकर्ते आहोत म्हणून ते सुद्धा इथं आलेले आहेत. अधिकृतरित्या त्यांना सरकारने नेमलं तर आमचं तर स्वागत आहे, त्यांना नेमावं सरकारने असं तर आमचं म्हणणं आहे. हे पा इथं पक्ष म्हणून भूमिका नाही, इथं एक मराठा समाज म्हणून भूमिका घेण्याची आवश्यकता, ती भूमिका घ्यायची आमची तयारी. पक्षाने भूमिका केली. उद्धवजी ठाकरे साहेब इथं आलेले. आत्ता मी उद्धवजी ठाकरे साहेबांना इथे येताना फोन लावला, या भूमिकेला आमचा पाठिंबा काढू. सावंत साहेब एक प्रश्न बोलतो. एकच प्रश्न घ्या फक्त. मराठा समाजाच्या प्रेमापोटी